नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्षा स्पीकिंग कोर्स आणि वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर मी रवी वानखळे आपलं स्वागत करतो। मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे साध्या सरळ आणि सोप्या भाषेत इंग्लिश ग्रामर आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी आपल्याला रिक्वेस्ट करतो, जर आपण अजून वर्षा कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आजचा आपला व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे, पण तितकाच महत्त्वाचा सुद्धा आहे। यामध्ये मी आपल्याला माहिती देणार आहे शब्दांच्या जातींविषयी। शब्दांच्या जातींचा अभ्यास हा मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांसाठी सारखाच महत्त्वाचा आहे, त्यामुळे याचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे। पुढे ज्या व्याकरणाच्या प्रकरणांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला नाम, सर्वनाम, विशेषण असे शब्द ऐकायला मिळतील, तेव्हा अशा शब्दांचा अर्थ काय होतो हे माहीत असणे आवश्यक आहे। म्हणून याची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओत शिकायला मिळणार आहे। तर चला शिकूया दादा शब्दांच्या जाती। तर पाहत आहोत आपण शब्दांच्या जाती। शब्दांच्या जातीचा अभ्यास हा भाषेच्या अभ्यासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार, त्यामुळे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे। शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत। या व्हिडिओत आपण या 8ही जातींची ओळख करून घेणार आहोत। तर पहा कोणत्या आहेत त्या शब्दांच्या 8 जाती। त्या पुढील प्रमाणे आहेत बघा। पहिला आहे नाउन, ज्याला मराठीत नाम म्हणतात किंवा नाव म्हणतात। दुसरा आहे प्रोनाउन, ज्याला आपण मराठीमध्ये सर्वनाम म्हणतो। तिसरा आहे ॲडजेक्टिव्ह, ज्याला मराठीत विशेषण म्हणतात। चौथा आहे वर्ब, ज्याला मराठीत क्रियापद म्हणतात। पाचवा आहे ॲडवर्ब, ज्याला क्रियाविशेषण म्हणतात। सहावा आहे प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अवयव। सातवा आहे कंजक्शन म्हणजेच उभारणारे अवयव आणि आठवा आहे इंटरजेक्शन म्हणजेच केवळ प्रयोगी अवयव। तर आता आपण एकामागून एक अशा 8ही जातींची पूर्णपणे माहिती घेणार आहोत। आता हे विश्लेषणात्मक नाही आहे, याची विश्लेषणात्मक माहिती आता पुढील काही व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। मी याचे सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून आपल्याला डिटेलमध्ये याची माहिती मिळणार आहे। तर सध्या आपण महत्त्वाची परंतु पूरक अशी माहिती आता बघणार आहोत। तर बघा, आता शब्दांच्या जातीमधला पहिलं जात आहे ज्याला आपण नाउन म्हणतो, मराठीत नाम किंवा नाव असं म्हणतात। पहा आता नाम म्हणजेच नाव, त्यालाच इंग्रजीत नाउन म्हणतात। तर आता नाम किंवा नाव म्हणजे काय, तर नाम म्हणजे एखाद्या वस्तूला, प्राण्याला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला किंवा निसर्गातील विविध घटकांना दिलेले नाव म्हणजेच नाम होय। जसे की राजू, कविता, टेबल, फळा, कुत्रा, वारा, ऊन, पाऊस असे बरेचसे नामाचे उदाहरण देता येतील। तर पहा आता या नामाचे परत उपप्रकार पडतात, 4 उपप्रकार पडतात, त्यालाच आपण टाइप्स ऑफ नेम म्हणतो। तर ते उपप्रकार कुठले आहेत, तर ते असे आहेत बघा। पहिला आहे कॉमन नेम म्हणजेच सामान्य नाम, जसं की बुक, पेन, बॉय, गर्ल, किंग, हाऊस। आता बघा दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन, त्यालाच विशेष नाम म्हणतात। विशेष नाम कोणते असतील, त्याच्यामध्ये आपण शहराचे नाव, देशाचं नाव किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असं सांगू शकतो। उदाहरणासाठी नागपूर, इंडिया, रोहन, स्वाती। तिसरा प्रकार आहे म्हणजेच कशाचा प्रकार, नामाचा उपप्रकार। तिसरा उपप्रकार आहे कलेक्टिव्ह नेम, याला समूहवाचक नाव म्हणतात। म्हणजे एखाद्या समूहाचे नाव असताना त्याला समूहवाचक नाव म्हणतात। बघा आता जसं की टीम, क्राऊड। टीम म्हणजे काय, टीम म्हणजे संघ, क्राऊड म्हणजे गर्दी, नेशन म्हणजे देश किंवा राज्य, पार्टी म्हणजे पक्ष, तसेच बरोबर। तर असे हे काय आहे कलेक्टिव्ह नाउन, यालाच आपण समूहवाचक नाव म्हणतो। तर आता आपल्याकडे चौथा प्रकार आहे। चौथ्या प्रकारामध्ये म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम। यामध्ये काय आहे, थेफ्ट, लाफ्टर, लाईफ, यूथ, इग्नोरन्स, फ्रीडम, स्ट्रेंथ, डेथ, थॉट। आता याची मराठीत काय, थेफ्ट म्हणजे काय, चोरी, लाफ्टर म्हणजे हसणे, लाईफ म्हणजे जीवन, यूथ म्हणजे तारुण्य, इग्नोरन्स म्हणजे दुर्लक्ष करणे, फ्रीडम म्हणजे स्वतंत्र, स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, डेथ म्हणजे मृत्यू, थॉट म्हणजे विचार। तर अशा प्रकारे आपण जे बघितले नामाची, अशा प्रकारे आपण नामाची माहिती घेतली, ज्याचे 4 उपप्रकार आहेत। ते 4 उपप्रकार मी आता आपल्याला सांगितले आहेत। आता पुढचं जे आहे, पुढचा जो प्रकार आहे शब्दाच्या जातीचा, तो आहे सर्वनाम। तर सर्वनाम म्हणजे काय,
सर्वनामाची व्याख्या केली तर आपल्याला समजतं सर्वनाम म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. जसे ही म्हणजे तो, ती म्हणजे ती, आय म्हणजे मी, उई म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते. असे हा दे हा शब्द अनेक वचने आहे. ठीक आहे. दे म्हणजे ते म्हणजे एकापेक्षा जास्त लोक. बरोबर. बघा आता सर्वनाम म्हणजे काय हे पुढील उदाहरणावरून तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. बघा, राहुल सकाळी कामाला गेला. उदाहरण काय आहे, राहुल सकाळी कामाला गेला. तो आता येणार होता पण तो आला नाही, त्याने सांगितलं होतं. तर बघा, वरील वाक्यात राहुल हे नाम आहे म्हणजेच नाव आहे, पण नंतरचे वाक्य राहुल बाबत सांगितले आहे त्यात तो हा शब्द वापरला आहे. कोणता शब्द आहे तो. राहुल पुन्हा पुन्हा म्हटलेलं नाही म्हणजेच काय तर नामाऐवजी वापरल्या जाणारे म्हणजे तो, ते हे शब्द असे असतात. ते नामाऐवजी वापरले जाणारे, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. तर तुम्हाला कळलं असेल सर्वनाम म्हणजे काय. तर आता पुढील तिसरा प्रकार आहे शब्दांच्या जातीचा, तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मध्ये काय असतं, विशेषण. आता विशेषण कशाला म्हणायचं. बघा, कधी कधी आपण बोलताना सहज म्हणतो जसे की समीर हुशार आहे, तो हुशार आहे. तर वरील वाक्यात हुशार हा शब्द नाम किंवा सर्वनाम या दोन्ही बद्दल विशेष माहिती सांगतो. यावरून आपल्याला विशेषणाची व्याख्या अशी करता येते की नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. उदाहरणार्थ गुड, डर्टी, बिग, स्मॉल, ब्रेव, टॉल. म्हणजे काय, गुड म्हणजे चांगला, डर्टी म्हणजे दूषित, बिग म्हणजे मोठा, स्मॉल म्हणजे छोटा, ब्रेव म्हणजे बहादूर शूरवीर, टॉल म्हणजे उंच. तर बघितले आपण ॲडवर्ब बघितलं म्हणजेच विशेषण बघितलं. आता बघत आहोत आपण क्रियापद. चौथा प्रकार आहे हा शब्दांच्या जातीचा क्रियापद, ज्याला इंग्रजीत वर्ब म्हणतात. बघा, आता क्रियापदाविषयी आपण आपल्या पहिल्या व्हिडिओतच माहिती घेतलेली आहे, त्यामुळे परत जास्त काही सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही. त्यामुळे मी थोडक्यात काय होईना मी याविषयी थोडीशी माहिती देतो तुम्हाला. ईट म्हणजे खाणे, ड्रिंक म्हणजे पिणे, राईट म्हणजे लिहिणे, रन म्हणजे धावणे, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे. अशा प्रकारच्या क्रिया दर्शवणारे शब्द म्हणजेच काय, क्रियापद. बरोबर. तर बघा, आता बघा क्रियापद झालं. आता आहे पाचवा प्रकार ॲडवर्ब म्हणजेच काय, क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण. आता हे वाक्य बघा, तो वाचत आहे. या वाक्यात वाचण्याची क्रिया दर्शविली आहे, पण क्रिया नेमकी कशी होत आहे हे सांगितलेलं नाही. म्हणजेच हळू वाचत आहे की वेगानं वाचत आहे की मोठ्यानं वाचत आहे हे लक्षात येत नाही. पण हेच वाक्य असं लिहिलं तर तो मोठ्यानं वाचत आहे. यावरून आपल्याला कळतं की तो मोठ्याने वाचत आहे, म्हणजेच मोठ्याने हा शब्द क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण हे पुढील वाक्यावरून अधिक चांगलं स्पष्ट होईल. उदाहरणार्थ तो खूप स्पष्ट बोलतो. वाक्य काय आहे, तो खूप स्पष्ट बोलतो. इंग्रजीत काय होईल, ही स्पीक्स व्हेरी क्लिअर. मराठीच्या वाक्यात खूप आणि स्पष्ट हे क्रियाविशेषण आहेत, तर इंग्रजीच्या वाक्यात व्हेरी आणि क्लिअर हे क्रियाविशेषण आहेत. तर आताच आपण बघितलं क्रियाविशेषण. सहावा प्रकार आहे प्रिपोजिशन म्हणजे शब्दांच्या जातीचा सहावा प्रकार म्हणजे शब्दयोगी अवयव म्हणतात. आता बघा काय आहे, एक वाक्य आहे बघा आपल्याकडे, टेबलावर पेन आहे. हे एक अर्थपूर्ण वाक्य आहे, पण हेच वाक्य जर असं म्हटलं तर टेबल पेन आहे, विचित्र वाटेल ना. कारण दुसऱ्या वाक्यात टेबल आणि पेन यामध्ये काय संबंध आहे हे स्पष्टच होत नाही. म्हणून हेच वाक्य असं म्हटलं की टेबलावर पेन आहे तर मात्र आपल्याला कळतं. तर वरील वाक्यात वर हा शब्द टेबल आणि पेन यातील शब्द दर्शवितो आणि अशा शब्द संबंध दर्शविणाऱ्या शब्दांना शब्दयोगी अवयव म्हणतात. अवयवाचं उदाहरण घ्यायचं झालं तर वर, ऑन, खाली, डाऊन, मध्ये, बिटवीन, मागे, बिहाइंड, बाजूला, बिसाइड अशा शब्दांना शब्दयोगी अवयव म्हणतात. तर हे झालं शब्दयोगी अवयवांबद्दल. आता बघत आहोत आपण सातवा प्रकार शब्दांच्या जातीचा, जो आहे कंजक्शन. यालाच मराठीमध्ये म्हणतात उभयान्वयी अवयव. उभयान्वयी अवयवाविषयी बोलायचं झालं तर आपल्याला सांगता येईल दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा शब्द म्हणजेच उभयान्वयी अवयव. त्यालाच इंग्रजीत कंजक्शन म्हणतात. उदाहरणार्थ अँड म्हणजे काय, आणि बट म्हणजे काय, पण, परंतु.
बिकॉज म्हणजे काय, कारण की. सो म्हणजे काय, तर. ऑर म्हणजे काय, किंवा. दॅट म्हणजे काय, की. काही इंग्रजीत प्रचलित असलेल्या उभयान्वयी अवयवाबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओत सविस्तर शिकणारच आहोत. तर पाहिलं आपण उभयान्वयी अवयव म्हणजेच कंजक्शन. तर आता शेवटच्या शब्दांच्या जातीचा भाग म्हणजेच शब्दांच्या जातीचा प्रकार म्हणजेच काय, तर इंटरजक्शन. इंटरजक्शन म्हणजे काय, केवळ प्रयोगी अवयव. बघा आता, अरे रे, अरे वा, शाबास, अबब, ही केवळ प्रयोगी अवयवाची उदाहरणे आहेत. हे शब्द आपण अचानक वापरतो. या शब्दांच्या बाबतीत असं कधी कधी होत नाही की आपण आज ठरवलं उद्या दुपारी 12 वाजता अरे वा म्हणायचं आणि वेळेवर तसं म्हटलं, असं शक्य नाही. तर केवळ प्रयोगी अवयव म्हणजे कसे शब्द ते तुमच्या लक्षात आलं. इंग्रजीतील काही उदाहरणे पहा. आज, आ, हुर्र, औच इत्यादी. तर आपण शब्दांच्या एकूण 8 जातींची पूर्णपणे माहिती घेतली. आता ही पूर्ण आहे असंही म्हणता नाही आणि अपूर्ण आहे असंही नाही. फक्त जे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पूर्ण व्हिडिओ यासाठी मी आपल्याला स्वतंत्र महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जे प्रकार आहे शब्दांचे, ते मी आपल्याला पुढील काही व्हिडिओ विश्लेषणात्मक सांगणार आहे. थोडक्यात तुम्हाला परिचय करून दिला. तर आता काय, आधीचा व्हिडिओ आपला तुम्ही बघितला असेलच, नसेल बघितला तर पुन्हा एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला क्रियापदाविषयी महत्त्वाची माहिती मिळून जाईल. कारण क्रियापद आता पुढील जे प्रकार इंग्रजी व्याकरणाचे, ग्रामरचे, ज्यामध्ये क्रियापद हे प्रकरण तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. प्रकारचे इंग्लिश ग्रामरचे, इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला म्हणजेच वर्षा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेशन आपल्यापर्यंत पोहोचेल, नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमंडळीपर्यंत म्हणजे आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही इंग्रजी शिकवण्याची ही संधी मिळेल. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. नमस्कार.